तर इंडक्टन्स इज इक्वल टू असतो म्यू एन स्क्वेअर एल इंटू ए. इंडक्टन्स इज इक्वल टू म्यू नॉट एल स्क्वेअर एन स्क्वेअर एल इंटू ए. ओके, आता एल मी इकडे घेतला इंडक्टन्स पर युनिट लेंथ, तर तुम्हाला फॉर्म्युला भेटणार म्यू नॉट एन स्क्वेअर ए. क्लियर. एरिया म्हणजे क्रॉस सेक्शन एरिया, एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ, म्यू नॉट म्हणजे परमिटिव्हिटी, मॅग्नेटिक फील्डची परमिटिव्हिटी इन एअर ऑफ व्हॅक्यूम. क्लियर. आता क्वेश्चन आहे पहा 12.5 डिराइव्ह करायचे तुम्हाला. अशा टाइपचा क्वेश्चन जनरली येणार नाही, शक्यता म्हणजे कमी आहे, तर तरी पण सांगतो. क्वेश्चनकडे लक्ष द्या. Derive an expression for the self inductance of a toroid. Toroid मतलब म्हणजे काय? सर्क्युलर रिंग असेल अशी आणि त्याला कॉईल असणार. कळालं का? अशा शेपला टॉरॉइड म्हणतो. हे टॉरॉइड आहे. क्लियर. Derive an expression for the self inductance of a toroid of circular cross section of radius r and a major radius is capital R. So याची जी स्मॉल रेडियस आहे, म्हणजे जसं की ही इथून इथपर्यंतची रेडियस स्मॉल r आहे आणि ही इथून इथपर्यंतची रेडियस कॅपिटल R आहे. कळालं का? असा एक टॉरॉइड आहे. इंटरनल रेडियस आणि आउटर रेडियस. क्लियर. याचा तुम्हाला सेल्फ इंडक्टन्सला डिराइव्ह करायचे, म्हणजे याची व्हॅल्यू सांगायची. ओके, याच्या सेल्फ इंडक्टन्सची व्हॅल्यू सांगायची. डिराइव्ह करायचे म्हणजे एक्सप्रेशन काढावं लागेल. कॅल्क्युलेट द सेल्फ इंडक्टन्स ऑफ टॉरॉइड फॉर द मेजर रेडियस r क्रॉस सेक्शन ऑफ टॉरॉइड हॅविंग रेडियस 2. सो तुम्हाला मेजर ती रेडियस आहे कॅपिटल R, ती आहे 15 सेंटीमीटर. त्यानंतर त्याची जी स्मॉल रेडियस आहे ती आहे 2 सेंटीमीटर. ओके, अँड द नंबर ऑफ टर्न्स आहे जे आहे, नंबर ऑफ टर्न्सला आपण कॅपिटल N म्हणणार. ओके, नंबर ऑफ टर्न्स इज इक्वल टू 1 to 0 0. आणि नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ नाही येते, नंबर ऑफ टर्न्स येतो. सो कॅपिटल N म्हटलं गेलं पाहिजे. त्या बुक मध्ये N दिले स्मॉल, पण तसं नाही येते, कॅपिटल N पाहिजे. ओके, मिस्टेक करेक्ट करायचं. ओके, सो पुढे पहा. तर पहिले आपल्याला डेरिव्हेशन काढावं लागणार आहे सेल्फ इंडक्टन्स. आता ज्यांना जे मागच्या याच्यामध्ये असतील त्यांना डेरिव्हेशन माहिती असेल. फर्स्टली काय करायचंय, इंडक्टन्सचा पहिले फॉर्म्युला काढा. ओके, तो कसा काढला होता, मी कसा डिराइव्ह केला होता, तर इकडे पहा. इंडक्टन्स जो आपण फॉर्म्युला काढला होता ऍक्च्युअली तो काढला होता फॅरेडेज लॉ वरून कॅल्क्युलेट केला होता त्याला. आठवतंय का फॅरेडेज लॉ वरून कसं कॅल्क्युलेट केलं होतं इंडक्टन्सचं? सो फॅरेडेज लॉ काय म्हणतो? अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ काय आहे? EMF डिवाइडेड बाय चेंज इन करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू इंडक्टन्स असतो, है ना? EMF पर युनिट रेट ऑफ करंट. EMF पर युनिट रेट ऑफ करंट म्हणजे इंडक्टन्स ऑफ द कॉइल अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ. फॅरेडेज लॉ स्टेटमेंट वरून आलेला फॉर्म्युला आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात बघा, जर आपल्याला टाकायचं झालं तर. एक EMF तुम्हाला माहिती असला पाहिजे, बरोबर ना? त्याची व्हॅल्यू तुम्ही लिहून याच्यात टाकणार. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती असली पाहिजे करंट, बरोबर? करंट वगैरे. बघा आता इकडे पहा. तर EMF माहिती असण्यासाठी EMF चा पण एक फॉर्म्युला आहे जो की फॅरेडेज लॉ ने बनवलेला आहे. कारण याच्यातनं पहिले कोण काढावं लागणार आहे? EMF काढावं लागणार आहे. करेक्ट. EMF चा जो फॉर्म्युला आहे अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ तो आहे नंबर ऑफ टर्न्स phi अपॉन I. नाही कळलं? हो, phi अपॉन I नंबर ऑफ टर्न्स. ओके, क्लियर आहे? I म्हणण्यापेक्षा इथं T म्हणा, म्हणजे ते जास्त कम्फर्ट राहील. dt किती टाइम मध्ये किती फ्लक्स तयार होतो. ओके ओके, आणि हे साइन निगेटिव्ह राहायचं बिकॉज डायरेक्शन ऑपोजिट असते. फॅरेडेज लॉचं स्टेटमेंट आठवा. तर फॅरेडेज लॉचं स्टेटमेंट मधनं EMF किती इंड्यूस होणार, तर phi upon dt EMF इंड्यूस होतो आणि तो नंबर ऑफ टर्न्स साठी n नंबर ऑफ टर्न्स साठी n phi upon dt होणार आणि डायरेक्शन ऑपोजिट असणार म्हणून साइन निगेटिव्ह असेल. सो हा EMF इथून भेटणार तुम्हाला. कळलं का? पहिले डेरिव्हेशनचा तुम्हाला डिराइव्ह करायची असते ना क्वांटिटी, तर ही रिव्हर्स इंजिनिअरिंग यूज करायची कधी पण. आउटपुट काय पाहिजे? इंडक्टन्स. त्याच्यामध्ये लागणार कोण आहे? EMF.
तो काढायचा कसा? फॅरेडेज लॉ. कळलं का? मग आता याच्यामध्ये कोण लागेल? n दिलेला आहे, टाइमचा काही विषय नाही, कोण लागणार आहे? फाय लागणार आहे ना. मग आता फाय पण काढावं लागेल की नाही? मग फायचा फॉर्म्युला काय असतो? काय li चा वेगळा, तो फाय नाही. हा फायचा मेजर फॉर्म्युला बेसिक काय आहे तो? फ्लक्स म्हणजे काय? फ्लक्स इनटू एरिया माहिती ना. सो फायचा फॉर्म्युला निघणार मॅग्नेटिक फ्लक्स इनटू मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय? मॅग्नेटिक फील्ड इनटू एरिया, BA. मॅग्नेटिक फील्ड इनटू एरिया. मग याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की तुम्ही मॅग्नेटिक फील्ड म्हणजे हा फाय आहे ना, हा फ्लक्सचा फॉर्म्युला असतो मॅग्नेटिक फील्ड इनटू एरिया. याच्यामध्ये हा फ्लक्स तुम्ही काढायचा, तुम्हाला तुम्ही हा फॉर्म्युला यूज करणार. या मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला तुम्हाला मागच्या चॅप्टर मध्ये भेटतो, मॅग्नेटिक फील्ड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड ऑफ मॅग्नेट. आता तो फॉर्म्युला तुम्हाला इथे डायरेक्ट सांगतो. कळलं का? मागच्या वेळेस आला होता बघा तो म्यू एन आय सांगितला होता मी. हा हे मॅग्नेटिक फील्डचे फॉर्म्युले मागच्या चॅप्टर मध्ये येतील, तर याला तेवढा रट्टा मारा. सो याच्या हे फाय काढण्यासाठी तुम्हाला अजून कोण लागणार इथं? मॅग्नेटिक फील्ड लागेल ना. मग ही मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला तुम्हाला मागच्या चॅप्टर मध्ये भेटतो. तो फॉर्म्युला आहे म्यू नॉट एन आय अपॉन 2r. 2 पाय ते टोराइड आहे ना तो, मग ते पूर्ण सर्कमफरन्स आहे ना. कळालं का? म्हणजे पूर्ण सर्कमफरन्सवर मॅग्नेटिक फील्ड किती असं म्हणलं जातं. तो सोल्युशन राहिला असता तर घ्यायची गरज नव्हती, पण टोराइड असल्या कारणाने पूर्ण सर्कमफरन्स सुद्धा डिवाइड मध्ये घ्यावा लागतो पर युनिट. मग तुम्हाला हा मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला भेटतो का? मागच्या चॅप्टर मध्ये भेटणार. तेवढा सध्याला रट्टा मारा. आपण नेक्स्ट चॅप्टर घेणार आहे ते मागचं, तेव्हा मी ते कंटिन्यू करून घेईन. सो हा जरा मागे करून घ्यायला. ओके, हा फॉर्म्युला आहे म्यू नॉट नंबर ऑफ टर्न्स इनटू करंट डिवाइडेड बाय 2 पाय आणि स्मॉल आर इंटरनल रेडियस. ओके, सो हा जो फॉर्म्युला आहे या ठिकाणी असा बनत असतो. आता आपण काय म्हणतो की ही स्मॉल आर जी आहे ना ती खूप छोटी या कॅपिटल आर पेक्षा, असं आपण अजून केलेलं आहे सुद्धा इथं की असं झालं की डिस्टन्स खूप छोटा आहे, कॅव्हिटी खूप छोटी आहे, तर आपण या ठिकाणी स्मॉल आर ची ऐवजी कॅपिटल आर सुद्धा घेऊ शकतो, म्हणजे बाहेरची सिस्टीम. ओके, तर तुम्ही कॅपिटल आर टाका म्हणजे प्रश्न सॉल्व्ह होतो. कळलं का? हे म्हणजे हा फॉर्म्युला डायरेक्ट घेताना कसा घ्या? कॅपिटल आर बाहेरची आउटर रेडियस. ओके, मग विषय समजला तुम्हाला काय आहे? मग पहा त्याने सांगितलं होतं इंडक्टन्सचं डेरिव्हेशन फाइंड करा टॉरॉइड साठी इंडक्टन्सचं डेरिव्हेशन फाइंड करा. हा बोर्डला होईल क्वेश्चन. सो याच्यामध्ये इंडक्टन्स साठी टॉरॉइडचं डेरिव्हेशन कसं फाइंड करणार? तर इंडक्टन्स काढण्यासाठी तुम्हाला इंडक्टन्सचा फॉर्म्युला वापरावा लागेल E/d/dt. करेक्ट? या I ला तुम्ही स्मॉल i म्हटलं तरी चालेल, आणि या ठिकाणी करंट जो वापरताय तो स्मॉल i वापरताय. ओके, कोणत्या बुक मध्ये कॅपिटल आय वापरतील, कोणत्या बुक मध्ये स्मॉल आय वापरतील, डझंट मॅटर. ओके, सो EMF अपॉन रेट ऑफ करंट इज इक्वल टू इंडक्टन्स. मग इंडक्टन्स काढायचा होता म्हणून हा फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की di/dt चा काही इश्यू नाही, पण EMF काढावा लागणार आहे. बरोबर? मग EMF कोणाच्या फॉर्म्युलावर काढला? फॅरेडेज लॉ. फॅरेडेज लॉ काय म्हणतो? -n∅/dt म्हणजे EMF असतो. मग याच्यामध्ये नंबर ऑफ टर्न्स तुम्हाला दिलेले आहेत, बरोबर ना. dt चा काही प्रश्न नाही, हे तर डिवाइड होते, कॅन्सल होऊन जाते, वरती आणि खाली कॅन्सल होतात. हा dt आणि हा dt गॅप होतो डिव्हिजन मध्ये. फायचा प्रश्न राहील फक्त. फाय काढावा लागेल की नाही? फ्लक्सचा जो फॉर्म्युला आहे तो आहे अकॉर्डिंग टू डेफिनेशन मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू मॅग्नेटिक फील्ड इनटू एरिया. नाही, नंतर मॅग्नेटिक फील्ड इनटू एरिया. बरोबर? मग मॅग्नेटिक फील्डचा जो फॉर्म्युला आहे तो मागच्या चॅप्टर मध्ये घेतला गेलेला आहे. मॅग्नेटिक फील्ड जी मॅग्नेटची असते ती किती असते? म्यू नॉट एन आय अपॉन 2 पाय आर एस साठी हा टॉरॉइड. कळालं का? हे 2 पाय आर साठी आहे. आणि जर तो टॉरॉइड नसेल, सॉलिड असेल तर फक्त एवढा येतो. बरोबर? हे मागच्या याच्यामध्ये पाहिलं आहे. ओके, मग आता समजलं का? तो सिक्वेन्स काय असेल? मग सर्वांसाठी कोणाला काढावं लागेल? मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड घेऊन याच्यात टाकायचे, मग हे याच्यात टाकायचं, मग हे याच्यात टाकायचं, मग इंडक्टन्स. नाही कळलं? हा, सो डेरिव्हेशन हे फक्त एवढंच आहे पाहायला गेलं.
आलं लक्षात? बाकी सगळं कॅल्क्युलेशन. सो कॉन्सेप्ट कडे लक्ष द्या. डेरिव्हेशन कसं लक्षात ठेवायचं ती गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. सो एका लाईन मध्ये तुम्हाला पूर्ण डेरिव्हेशन लक्षात ठेवता येतं जर तुमचं नॉलेज चांगलं असेल तर. ते कसं लक्षात ठेवणार? सिक्वेन्स लक्षात ठेवा, व्हॅल्यू टाकायचं का. ओके. सो बघा मग आपल्या पहिली गोष्ट काय करायची आपल्याला बी ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी दोन आहे. सो बी चा एक प्रश्न आहे का? नाही. याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? एरियाने. बरोबर ना? सो एरियाच्या ठिकाणी काय झालं ते हा एरिया किती झाला याच्या अंडर पाय आर स्क्वेअर पूर्ण सर्कल ना ते एरियावर सर्कल आहे ना टॉरॉइडचं. मग हा एरिया किती असणार आहे? क्रॉस सेक्शन एरिया किती असणार आहे? पाय आर स्क्वेअर. ओके. सो मला जर फाय काढायचं असेल तर मी काय करणार? फाय काढण्यासाठी सो पहिल्यांदा आपण फाय काढू. फायची व्हॅल्यू काय भेटेल आपल्याला? फर्स्ट थिंग फाय काढतोय हे फाय गुणिले टाकणार हे गुणिले टाकणार मग इंडक्टर भेटेल. ओके. मग पहा फायची व्हॅल्यू काय असते? मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय? म्यू नॉट एन आय अपॉन 2 पाय आर. काय डाऊट याच्यात? ओके. फॉर्म्युला लक्षात ठेवा. डेरिव्हेशन करतोय मी. हे डेरिव्हेशन कोणाला विचारलं जाऊ शकतो आणि हे जर कॉन्सेप्ट माहिती असतील तर न्यूमरेटर मध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. हे सगळे विचारले जाऊ शकतात. फायची व्हॅल्यू काढा, ईएमएफ ची व्हॅल्यू काढा, इंडक्टन्सची व्हॅल्यू काढा, मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू काढा. हे सगळे फॉर्म्युले आहेत. हे सगळे पाठ असणे गरजेचे आहेत न्यूमेरिकल साठी. सो फायची व्हॅल्यू येणार मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला म्यू नॉट एन आय अपॉन 2 पाय आर. म्यू नॉट म्हणजे काय? परमिटिव्हिटी किंवा परमिएबिलिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन द फ्री स्पेस ऑर व्हॅक्यूम. एन म्हणजे काय? नंबर ऑफ टर्न्स. आय म्हणजे काय? करंट. आर म्हणजे काय? कॅपिटल रेडियस बाहेरची टॉरॉइडची. ओके. मागच्या डेरिव्हेशन सॉलिनॉइडचं होतं हे टॉरॉइडचं आहे. फरक आहे दोघांमध्ये. टॉरॉइड म्हणजे सर्क्युलर असतो. सर्क्युलर रिंग कॉइल. सो आता याच्यामध्ये हे बी ची व्हॅल्यू टाकली एरियाची व्हॅल्यू टाकावी लागेल इनटू पाय आर स्क्वेअर. क्लियर? कळलं इथपर्यंत? आता तुम्हाला जो फॉर्म्युला भेटणार तो असा भेटणार आहे म्यू नॉट एन आय आर स्क्वेअर अपॉन 2 आर. सो याच्यामध्ये काय होईल? हा पाय आणि हा पाय गेट कॅन्सल. सो तुम्हाला या पायची व्हॅल्यू भेटते पाय इज इक्वल टू म्यू नॉट एन आय आर स्क्वेअर याच्यामध्ये डॉट टाकतो म्हणजे समजेल आणि डिवाइड बाय 2r. क्लियर इथपर्यंत? ही फायची व्हॅल्यू घ्यायची आणि कोणात टाकायची आता? ईएमएफ मध्ये. म्हणजे ईएमएफ निघेल ना. मग ही सेकंड इक्वेशन मध्ये टाकायला. मग ही व्हॅल्यू घेणार मी आणि या फायच्या ठिकाणी सबस्टिट्यूट करणार. कळतंय? मग ईएमएफ ची व्हॅल्यू काय भेटणार? सेकंडरी ईएमएफ काढतोय मी. फॉर ईएमएफ इज इक्वल टू मायनस एन. फायची व्हॅल्यू काय आहे तुमची? ही एवढी सगळी म्यू नॉट एन आय आर स्क्वेअर डिवाइडेड बाय 2r इन ब्रॅकेट आणि हा खाली डिवाइडेड बाय dt आहे. कळलं का हे? ओके. सो याच्यात ना आपण एक गोष्ट करू शकतो का की di upon dt तुम्ही बाजूला काढू शकता. आता हे असं आहे की इथं d फाय करा. हां इथे एक गोष्ट राहिली. चेंज इन फाय असतो तो खाली जर dt आहे तर वरती d फाय येणार. चेंज इन टाइम विथ रिस्पेक्ट टू चेंज इन फाय. ओके. चेंज इन फाय ना खाली dt ना इथं dt यायचं राहिलं. सो इथं डेरिव्हेटिव्ह येणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस. कळलं का? तो ऍक्च्युअली डेफिनेशन काय होती ईएमएफ ची? चेंज इन फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. जेवढे फ्लक्स चेंज होतील विथ रिस्पेक्ट टू टाइम मध्ये तेवढा ईएमएफ प्रोड्यूस होणार. नाही आठवलं डेफिनेशन? कटिंग इम्पॉर्टंट होती ना. जेवढी कटिंग जास्त होणार जेवढे फ्लक्स जास्त कट होतील तेवढा ईएमएफ जास्त तयार होईल. कळलं का? म्हणून तो डेरिव्हेटिव्ह वापरला जातो. म्हणजे त्याचा मीनिंग असं होतं चेंज इन फ्लक्स म्हणजे ते कटिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. टाइमामध्ये जेवढी कटिंग जास्त तेवढे मॅग्नेटिक ईएमएफ जास्त असतो. ओके. मग त्या हिशोबाने इथं डेरिव्हेटिव्ह d बाय dt ऑफ पाय. कळलं का हे? हां हां. आता हे याच्यामध्ये काय काय कॉन्स्टंट आहे पहा. रेडियस कॉन्स्टंट राहणार. स्मॉल रेडियस कॉन्स्टंट राहणार. नंबर ऑफ टर्न चेंज होणार नाही. म्यू चेंज होणार नाही. म्हणजे फक्त कोण होईल? करंट. का बरं? मागे आपण हे पण डिस्कस केलंय की एका कॉइल मधनं जेवढा जास्त करंट जाईल तेवढे जास्त फ्लक्स प्रोड्यूस होतील. मग हे फ्लक्स कोणावर डिपेंड आहे? म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कोणावर डिपेंड आहे? त्याच्या आजूबाजूची. हे करंटवर डिपेंड आहे. सो याच्यामध्ये व्हेरिएबल क्वांटिटी कोण? करंट. बाकी सगळे बाहेर. डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. इकडे लक्ष द्या. इज इक्वल टू मग इथं काय भेटणार? मायनस एन
n into n हा n स्क्वेअर होईल इथं. ओके, त्यानंतर म्यू नॉट, त्यानंतर r स्क्वेअर, आणि त्यानंतर हा 2r पण बाहेर भेटेल आणि बाहेर भेटणार आपल्याला सगळं इकडे भेटणार di अपॉन dt. कळलं का हे? दिसतंय तिथं आलेलं n स्क्वेअर कसा नाही झाला तिथं? हा केला नाही झालेलं आहे ऍक्च्युअली. ओके, इथपर्यंत ओके. आता ही ईएमएफ घ्यायचा आणि याच्यामध्ये टाकायचा म्हणजे इंडक्टन्स भेटेल ना. ईएमएफ घेऊन इंडक्ट या फॉर्म्युला टाकला की इंडक्टन्स भेटणार. सो फॉर थर्ड स्टेप इंडक्टन्स इज इक्वल टू ईएमएफ डिवाइड बाय डी अपॉन dt होतो. सो ईएमएफ ची व्हॅल्यू ही आहे एवढी, ही टाकायच्या मध्ये. कळलं का? सो काय येते मायनस n स्क्वेअर म्यू नॉट r स्क्वेअर डिवाइडेड बाय 2r इन ब्रॅकेट di अपॉन dt डिवाइडेड बाय एवढी सगळी व्हॅल्यू कोणाची होती? e ची, डिवाइडेड बाय कोण? di अपॉन dt. सो याला डिवाइड बाय di अपॉन dt. हे डाऊट टीचर हां कळतंय ना? सो di अपॉन dt कॅन्सल. काय होणार? काय होणार? मायनस n स्क्वेअर म्यू नॉट डॉट r स्क्वेअर अपॉन 2r. कळलं हे? समजलं? सो हा तुमचा इंडक्टन्सचा फॉर्म्युला असला पाहिजे टॉरॉइडच्या. ओके ओके, तर हा तुमचा इंडक्टन्सचा फॉर्म्युला असेल टॉरॉइडसाठी. हे झालं तुमचं डेरिव्हेशन. त्याने जो क्वेश्चन म्हटलेला आहे की डिराइव्ह करा, तर डेरिव्हेशन कसं केलं मी समजलं का? सिक्वेन्शियली. हां, हे इम्पॉर्टंट होतं कॉन्सेप्टसाठी. आता याच्यामध्ये बस व्हॅल्यू टाकायची आहे. त्यांनी म्हटलं इंडक्टन्सची व्हॅल्यू पण फाइंड करायची तुम्हाला. पहिले डिराइव्ह करा मग फाइंड करा. सो डिराइव्ह केलं मी इथे. ओके, आणि फाइंड कसं करणार? r ची व्हॅल्यू टाका, r ची व्हॅल्यू टाका, n ची व्हॅल्यू टाका, टाकायची. राहिला परमिटिव्हिटीचा प्रश्न. परमिटिव्हिटी व्हॅल्यू फिक्स असते 4 pi into 10 to -7 टेस्ला मीटर पर एम्पियर. परमिटिव्हिटीची व्हॅल्यू फिक्स असते म्यू ची 4 pi into 10 to -7 टेस्ला मीटर पर एम्पियर. पाठ करून घ्या. ओके, सो यांची व्हॅल्यू टाकायची तुम्हाला 1200. म्यू नॉट ची व्हॅल्यू टाकायची 4 pi 10 to -7. r ची व्हॅल्यू टाकायची आहे 2 सेंटीमीटर आणि या कॅपिटल r ची व्हॅल्यू टाकायची आहे 15 सेंटीमीटर. ओके, टाका मग. रफ करू का? वरचं रफ करू का? सो बघा काय होणार आहे इथं? इंडक्टन्स इज इक्वल टू मायनस एन स्क्वेअर. सो मायनस एन जो व्हॅल्यू टाका मायनस एन ची. आता याला तुम्ही मॅग्निट्यूड जर काढता तर हे मायनस घ्यायची गरज नाही. काय ते फक्त काय सांगतात? निगेटिव्ह डायरेक्शनला आहे बस. तर मॅग्निट्यूड साठी तुम्ही मायनस कॅन्सल केला तरी चालेल. सो ऍक्च्युअली फॉर्म्युला फक्त एन स्क्वेअर येणार आहे. एन स्क्वेअर म्हणजे काय? 1200 चा होल ब्रॅकेट स्क्वेअर इनटू 4 pi into 10 raised to -7. ओके, इंटू रेडियसचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर? स्मॉल रेडियस 2 सेंटीमीटरचा स्क्वेअर म्हणजे 4 सेंटीमीटर. लिहून घ्या वाटतं 2 सेंटीमीटरचा स्क्वेअर डिवाइडेड बाय ट्वाइस ऑफ r. सो 2 into 15. क्लियर? टेस्ला मीटर आहे ना, त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल मला असं वाटतं. याला मीटर मध्ये कन्वर्ट करून घ्या, कारण इथं मीटर युनिट आहे ना, टेस्ला मीटर पर एम्पियर, आणि हे दिले तुम्हाला सेंटीमीटर मध्ये. सो याला कसं कन्वर्ट करावं लागेल? मीटर मध्ये. म्हणजे हे 2 into 10 raised to -2 चा स्क्वेअर, आणि इथं पण काय होणार? 15 into 10 raised to -2 चा स्क्वेअर होणार. 2 सेंटीमीटर टू मीटर कन्वर्ट केलं म्हणजे सेंटीमीटर म्हणजे 2 सेंटीमीटर होतं, त्याला 10 raised to -2 ने मल्टिप्लाय केले की मीटर मध्ये.
तर मीटर मध्ये यासाठी केलं की हे जो म्यू नॉट ची व्हॅल्यू आहे ती तेच ना मीटर मध्ये, तर मग सर नेहमी तेच सेंटीमीटर मीटर करावं लागेल कारण की म्यू ची व्हॅल्यू मीटर मध्ये राहील. सो ऑब्वियसली युनिट याचा युनिट असले पाहिजे. कळालं का? युनिट याचा युनिट असले पाहिजे. याला फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे तुम्हाला. आता हे काय होणार आहे 12 चा स्क्वेअर करून टाका. किती होतो 144 आणि हे 2 0 चे म्हणजे 4 0 येतील. कळालं का? नंतर याचा हिशोब करा. हा 4 पाय राहिला समजा 4 into पाय. हे पायचं मतलब काय असतं? इथं समजा 22 बाय 7 येणार. ओके. त्यानंतर इंटू हा 2 चा स्क्वेअर होईल 4 इंटू हा 10⁻7 मायनस 7 आणि हा 10⁻⁻4. 2 into 2 2 into 2 4 आणि तो मायनस प्लस मायनस होईल. कळालं का? रेस टू चा रेस टू मल्टिप्लिकेशन असतं. ओके. सो डिवाइडेड बाय, आता हा 7 खाली लिहिलं चालेल का? खाली लिहिलं चालेल नाही तसा. हा इंटू हा 2 आणि हा 15 चा 15 राहील आणि हा 10⁻⁻2 राहील. ओके. ओके. याच्यात काय करा, हे मायनस मायनस प्लस होणार आहे. सो दोघं मिळून किती होणार ऍक्च्युअली 10⁻⁻11 7 प्लस 4 11 आणि हे खालचे 2. हा 11 मधनं हे 2 मायनस होतील ना, मग कॅन्सल होतील ना. सो हे 2 गेले, इथले 2 गेले म्हणजे ऍक्च्युअल मध्ये किती उरले -9. ओके. कसं झालं ते? आता इकडे पहा, याला थोडंसं सिम्प्लिफाय करावं लागेल. आता हे इथं जाईल, हे 2 जाईल. ओके. त्यानंतर 15 नी इथं 3 ने जाऊ शकतं. सो 3 5 चा 15. त्यानंतर याला 3 ने डिवाइड होऊ शकतं. किती जाऊ इथे 3 4 चा 12. ओके. किती होतं 2 24 8 जा आणि इथं 0 0 0 0 असे इथे 3 ने डिवाइड केला आहे. मग इथं 5 आहे, त्या 5 ने पण करता येईल आपल्याला. 5 1 जा 5, याला 5 ने करता येईल. 5 9 जा 45, 3 उरले, 5 6 जा 30, 0 0 0. ओके. ओके. कॅल्क्युलेशन आहे, दुसरं काही नाही. आता खाली कोण उरलं फक्त 7. बरोबर ना. मग आता इकडे कोण उरलं, इथं हे 88 होतील आणि हे 2. आता काही नाही होत, एवढंच राहिलं. आता इथं काय उरलंय पहा 9 6 0 0 0 इंटू 88 इंटू हे 2. सो 88 चा डबल किती होणार 72 172 ना, नाही 176 डिवाइडेड बाय 7 इंटू 10⁻⁻9. कळालं का हे? कळालं का हे? मग याला मल्टिप्लाय डिवाइड करून टाका कोणाला पण. या 7 ने याला याचं मल्टिप्लिकेशन करून घ्या आणि मग 7 ने डिवाइड करून टाका. पॉइंट मध्ये येईलच ना आन्सर. आन्सर पॉइंट मध्ये येणारच आहे कॅल्क्युलेशन. सो काय आहे त्याचं मल्टिप्लिकेशन? सो इथं 2.41 दिलेलं आहे. आन्सर येईल ना शेवटी 2.41 into 10⁻⁻. हो ना, तर येईल ना अजून. हे मल्टिप्लाय करा, याला मल्टिप्लाय करा. किती होतं 96 into 176 करा. 96 into 176 16896. 16896 हे दोघांचं का? हो. आणि हे 3 0. ओके. आणि हे इज इक्वल टू 10⁻⁻9. हे डाऊट टीचर. आता त्याने एक डिजिट नंतर पॉइंट असतात ते कधी पण म्हणजे स्टँडर्ड नंबर कसा लिहिला जातो, हा पॉइंट इथे आहे सध्याला, तो कुठं असला पाहिजे, या ठिकाणी असला पाहिजे. बरोबर ना. कसं काय 241 यायला पाहिजे आन्सर. बरोबर आहे का आन्सर? हो सर. सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट नाही केलं का? आपल्याला अजून 7 ने डिवाइड नाही केलं. 7 ने डिवाइड नाही केलं का अजून? नाही. अच्छा. मला वाटलं तुम्ही 7 ने डिवाइड करून सांगितलं मला. ठीक. 7 ने डिवाइड केल्यानंतर काय भेटेल 241 241 3714 3714. 0.285. ठीक आहे 28. ओके.
एवढं भेटलं का? आणि याला इंटू 10 टू मायनस 9 राहील. ओके. आता याचा जो डिजिट असतो हा डिजिट एक प्लेस नंतर लिहिला जातो कधी पण. मग किती प्लेस सरकावं लागणार आहे? 1 2 3 4 5 आणि 6. मग 6 मायनस होतील ना त्यातून. इकडे सरकले की प्लस होतात. म्हणजे ते प्लस आणि हे मायनस कॅन्सल होतील. म्हणजे 10 टू मायनस 3 उरणार फक्त इथं. कळलं का? मग ते आन्सर येईल 2.41 इंटू 10 टू मायनस 3. आलं का? हा? त्याला युनिट काय देणार तुम्ही? इंडक्टन्सचं युनिट काय असतं? हेनरी. इंडक्टन्सचं युनिट असतं हेनरी. हा तुमचा एल असणार. कॅल्क्युलेशन थोडेसे लेंथी आहेत, पण मग कन्सेप्ट समजला असेल. की डाऊट आहे का? सेकंड क्वेश्चन पहा. तर हा क्वेश्चन जनरली थेरॉटिकल क्वेश्चन सारखाच आहे. म्हणजे हा क्वेश्चन सोडू पण शकतो. टॉरॉइडसाठी इंडक्टन्सचं डेरिव्हेशन काढा. करू शकतो क्वेश्चन. डेरिव्हेशन इंटरेस्टिंग क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2 पहा. क्वेश्चन नंबर 2 काय दिले तुम्हाला? की नंबर ऑफ टर्न्स वगैरे किती दिलेले आहेत. ड्राफ्ट करूया ना? हो. Consider a uniformly wound solenoid having the n number of turns and length l. एक solenoid आहे, ओके, अशा टाइपचा, आणि त्याला युनिफॉर्मली वाउंड केलेलं आहे मी असं. ओके, कॉइल. ओके, देन त्याच्यात नंबर ऑफ, याची लेंथ किती आहे? तर l आहे, लेंथ l. आणि त्याच्या नंबर ऑफ टर्न्स किती आहेत? याच्यामध्ये नंबर ऑफ टर्न्स आहेत n. म्हणजे किती टर्न्स आहेत? n टर्न्स आहेत. लेंथ किती आहे? l. द कोर ऑफ द सॉलिड इज एअर. म्हणजे हे जे मधला पार्ट आहे ना, हा एअर आहे. सॉलिडच्या मधला पार्ट कोर म्हणतात त्याला, मध्ये एअर असणार. फाइंड द इंडक्टन्स ऑफ द सॉलिड ऑफ. इंडक्टन्स काढायचं म्हणजे काय काढायचं? एल काढायचा. आता या ठिकाणी हे स्मॉल एल म्हणा, म्हणजे कसं जास्त सोयीचं पडेल. ते दोन्ही सारखेच होऊन जातील मग, है ना? सो पहा, हा एल ची व्हॅल्यू काढायची आहे. एन ची व्हॅल्यू गिवन आहे आपल्याला किती? 200. ही स्मॉल एल ची व्हॅल्यू पण गिवन आहे आपल्याला किती? 20 सेंटीमीटर. ओके, त्यानंतर क्रॉस सेक्शन एरिया दिलेला आहे. एरिया दिलेला आहे किती? 5 सेंटीमीटर स्क्वेअर. मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल आपण. कॅल्क्युलेट द इंड्यूस्ड ईएमएफ ईएल. अजून दुसरी गोष्ट काढायची आहे. म्हणजे पहिली गोष्ट काढायची इंडक्टन्स. फाइंड काय करायचं? इंडक्टन्स फाइंड करायचं आहे. ओके, दुसरी गोष्ट फाइंड करायची इंड्यूस्ड ईएमएफ ईएल, म्हणजे ई ची व्हॅल्यू फाइंड करायची. ईएमएफ किती इंड्यूस झाला? ई ची व्हॅल्यू. ओके, त्यानंतर इफ द करंट फ्लोइंग थ्रू द सोलिनॉइड डिक्रीजेस ॲट द रेट ऑफ 60 एम्पियर पर सेकंड. तर ईएमएफ कधी काढायचं आहे? जेव्हा रेट ऑफ करंट दिलाय, रेट ऑफ करंट आहे ना तो, करंट फ्लोइंग थ्रू द सोलिनॉइड डिक्रीजेस ॲट द रेट ऑफ, है ना? मग रेट ऑफ करंट कसा काय असतो तो? डी अपॉन dt. ची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे किती? 60 एम्पियर पर सेकंड. कळालं का? म्हणजे डी अपॉन dt ची व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी आहे. हे समजलं पाहिजे. रेट ऑफ करंट म्हणजे नेमकं काय. ओके, डी अपॉन dt ची व्हॅल्यू म्हणजे ईएमएफ ला काढायचं आहे, इंडक्टन्स ला काढायचं आहे, एरिया दिलेला आहे, नंबर ऑफ टर्न दिलेला आहे, लेंथ दिलेली आहे, सॉलिनॉइड आहे मध्ये. ओके, विषय इथं महत्त्वाचा हाच आहे की आपल्याला जर काही इंडक्टन्स काढायचा असेल सॉलिनॉइडचा, तर इंडक्टन्सचा फॉर्म्युला काय असतो? मागच्या वेळेस आपण डिस्कस केलेलं आहे. डायरेक्ट पण आपल्याला माहिती काय असतं. हे बघा, डेरिव्हेशन काढलं होतं बा पूर्ण इंडक्टन्सचं. म्यू नॉट एन स्क्वेअर एल ए. आठवतंय का ते? हा फॉर्म्युला डायरेक्ट लक्षात ठेवा, काढत बसू नका. कळलं का? आता मी जे दोन फॉर्म्युले तुम्हाला शिकवले ना, ते डायरेक्ट पाठ करून घ्या. टोरॉइडसाठी, टोरॉइडचा आता काढला आपण डेरिव्हेशन टोरॉइडचं, तो डेरिव्हेशनचा डायरेक्ट फॉर्म्युला येतो, तो लक्षात ठेवा. लास्टचा तो आलेला टोरॉइडचा इंडक्टन्स जो असतो हा टोरॉइडसाठी. हा पाठ करून घ्या फॉर्म्युला. टोरॉइडचा इंडक्टन्सचा फॉर्म्युला आहे म्यू नॉट एन स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन 2r. ओके, आता काढलं होतं ना आपण हे.
हा फॉर्म्युला लर्न करा म्यू नॉट एन स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन 2r फॉरवर्ड साठी. आणि जर मी सोलेनॉइडची गोष्ट करणार तो पण एअर वाला म्हणजे मध्ये एअर असणारा सोलेनॉइड, तर त्याचा जो फॉर्म्युला असतो तो फॉर्म्युला असतो म्यू नॉट इंडक्टन्स इज इक्वल टू म्यू नॉट एन स्क्वेअर एल ए. काल डेरिव्हेशन काढलं होतं आपण याचं, आठवतंय का? हा. मग आता इकडे लक्ष द्या, याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे बरं का. स्मॉल एन म्हणजे काय असतं? नंबर ऑफ टर्न्स पर लेंथ. लेंथ. नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. इथं हा कॅपिटल एन दिलाय, आपल्याला लागतो कोण? स्मॉल एन. स्मॉल एन कसा निघणार? हा निघणार कॅपिटल एल डिवाइडेड बाय लेंथ. हे काढायचं मग याच्यात टाकायचं, गडबड करायची नाही. सो हा फॉर्म्युला डायरेक्ट लक्षात ठेवा. हे मागच्या वेळेस आपण डिराइव्ह केलेलं आहे. ते ईएमएफ ची व्हॅल्यू काढली, मग फाय ची व्हॅल्यू काढली, मग मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू टाकली, मग डिराइव्ह केलं. ओके. सो डेरिव्हेशनची गरज नाही. दोन फॉर्म्युले लर्न करून ठेवा, सॉल्व्हाइट आणि टॉरॉइड. ओके. सो तिथे डिराइव्ह केलेलं आहे, पुन्हा डिराइव्ह करायची गरज नाही. त्यांनी सांगितलं का डिराइव्ह करा म्हणून? नाही सांगितलं ना, मग करायचं नाही. आता मागच्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं डिराइव्ह करा म्हणून आपण ते केलं. सो हा फॉर्म्युला आहे तुमचा म्यू नॉट एन स्क्वेअर एल ए सोलेनॉइड साठी. ओके. सो बस व्हॅल्यू घ्या आणि सबस्टिट्यूट करा याच्यामध्ये. सो इंडक्टन्सचा जो फॉर्म्युला आहे फॉर कोणासाठी? सोलेनॉइड. इज इक्वल टू म्यू नॉट एन स्क्वेअर एल आणि ए. ओके. सो टाका सगळे व्हॅल्यू. काय येणार? म्यू नॉट ची व्हॅल्यू 4 पाय into 10 raised to -7 टेस्ला मीटर पर एंपियर. ते दिली नसेल तर पाठ करून ठेवा. n ची व्हॅल्यू तुम्हाला काढावी लागणार आहे, बरोबर? काय असेल ती? n म्हणजे किती? 200. आणि लेंथ किती आहे? आता मीटर मध्ये घ्या. हा, तर कशात घेणार तुम्ही? मीटर मध्ये घ्या, कारण ते मीटरच कम्फर्ट राहणार तुम्हाला. इथं मीटर मध्ये काढलंय की नाही तरी? सेंटीमीटर मीटर कशात काढलंय? 200 मीटर मध्येच काढावं लागेल, बरोबर ना? सगळं मीटर मध्येच घ्या, कारण ते शेवटी सेंटीमीटर कन्वर्जन करायला जमणार नाही. आणि एरिया सेंटीमीटर मध्ये दिला म्हणून विचार केला थोडा, लास्टला कन्वर्ट करता येईल का? पण प्रॉब्लेम असा आहे की आपण जेव्हा म्यू नॉट ची व्हॅल्यू टाकतो ते मीटर मध्ये टाकतो. हे मीटर मध्ये आणि बाकीचं सेंटीमीटर मध्ये जमणार नाही. आलं का लक्षात? मग सगळं कशात कन्वर्ट करायचं? मीटर मध्ये. मग हे 20 सेंटीमीटर ऍक्च्युअली ते मीटर मध्ये 10⁻² होऊन जाते. कळालं का? सेंटीमीटर होते मीटर मध्ये कन्वर्ट झाले. 10⁻² ने मल्टिप्लाय करायचं मीटर मध्ये होतं. सेंटीमीटर टू मीटर 10⁻². ओके. मग आता काय होईल? हा 20 इथे कॅन्सल होईल, म्हणजे इथे उरतील 10, बरोबर ना? आता ऍक्च्युअली जर तुम्ही नीट कॅन्सलेशन केलं तर 10⁻² वर जाईल. म्हणजे काय होतो? 10 × 10⁻². आणि 10 म्हणजे काय? 10⁻1 असतो. 10 म्हणजे काय? 10⁻1 असतो. सो 10⁻1 आणि हा 2 किती झाला? तर ऍक्च्युअली 10⁻3. कळलं का हे? सो याची व्हॅल्यू 10⁻3 आहे. ओके. हां, मग ही व्हॅल्यू घ्या इथे टाका. सो इनटू n स्क्वेअर म्हणजे काय? 10⁻3 चा स्क्वेअर. कळलं का हे? काही प्रश्न राहणार नाही. त्यानंतर l ची व्हॅल्यू किती तुमची? 20 into 10⁻² मीटर मध्ये घ्या. आणि एरिया बरोबर चाललंय ना? n स्क्वेअर एरिया. ठीक आहे, येईल बरोबर. एरिया डिवाइड होणार आहे, नाही मल्टिप्लाय होईल. एरिया काय येणार आहे तुमचा? 5 × 10⁻². -2 नाही येणार, -2 नाही येणार. इकडे या, हे पहा. एरिया सेंटीमीटर स्क्वेअर असतो. इकडे पहा, एरिया हा सेंटीमीटर स्क्वेअर असतो. सेंटीमीटर टू मीटर जाताना आपण 10⁻² ने मल्टिप्लाय करतो, बरोबर? तर सेंटीमीटर स्क्वेअर टू मीटर स्क्वेअर जाताना 10⁻² च्या स्क्वेअर ने मल्टिप्लाय करावं लागेल. कळालं का? हे कळालं का? हा, लक्षात ठेवायचं. एरियाची काय म्हणतात? व्हॉल्यूमचा असेल तर क्यूब ने मल्टिप्लाय करायचं. मग 10⁻² म्हणजे ऍक्च्युअली काय झालं? ते 10⁻⁴. -2 × 2
-4. सो ऍक्च्युअली मल्टिप्लाय करावं लागेल 10⁻⁴. जमतंय ना? थोडंसं किचकट आहे. सो हे घ्या इथं टाका. इथं होणार 10⁻⁴. कळालं? हा झाला तुमचा म्यू नॉट, हा झाला n स्क्वेअर, हा झाला लेंथ आणि हे झाला एरिया. ओके, बस व्हॅल्यू काढा आता. हे 4π म्हणजे काय असतं? 22/7. ओके, आता व्हॅल्यू टाका. हे काय म्हणणार इथं? 88 डिवाइडेड बाय 7 इंटू 10⁻². हे 10⁻² बाजूला घेतो मी सर्व. पहिले इकडे सॉल्व करतो. इंटू हे होणार इथं 20 इंटू 5. ओके, आणि त्या 10⁻² चा हिसाब आपण नंतर करू. 10⁻² चा हिसाब असा असेल, हा 10⁻⁻7 इंटू हा 10⁻³ इंटू 3 10⁻⁹. ओके, इंटू हा 10⁻⁻² इंटू हा 10⁻⁻4. कळालं का हे? हा, इथे कलर कोड अशासाठी करतोय की ते कळत ना वेगवेगळे कसे सेपरेट होतात. मग आता याला काय करणार तुम्ही? सर ते n स्क्वेअर आहे ना, क्यूब ने ते 10⁻³ चा क्यूब नाही ते स्क्वेअर 6 होणार. हा, लक्षात द्या थोडं, ते चुकीचं लिहिलं जातं कधी. ओके, सो इकडे लक्ष द्या. बघा, हे राहू दे वाटल्यास याला सॉल्व करायचं. 25 ला किती होतं? 100 होतं. बरोबर ना? म्हणजे हे 88 100 झालं. कळालं का? 100 इंटू 88 8800. आणि इंटू हे 10⁻⁷. हे पहा, हे 6 आणि हे 7 याच्यातनं एकच होणार. मायनस प्लस करून टाका सर्वांची. -7 + 6 -2 -4 किती होईल? -7 आणि -2 -9 आणि +4 -4 -13. बरोबर? 13 मधनं 6 मायनस करा, कारण प्लस मायनस आहे तर 6 होईल. सो किती झाले? -7. सो इथं होणार 10⁻⁻7. हे कळालं का? आता रूल आहे एक्सपोनेंटचे बेस जर सारखे असतील तर वरच्याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होते. सो बेस सर्वांचा 10 आहे, वरच्याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होणार. कळतंय? पुढे पहा. आता याला डिवाइड करा. वन टू फाइव सेवन 14 इंटू 10⁻⁻⁷. इंटू 10⁻⁻7. ओके, आता याला काय करायचं? हा डिजिट इथं प्लेस करायचा. म्हणजे किती डिजिट शिफ्ट व्हावं लागेल? 3 डिजिट. म्हणजे याच्यात 3 कमी होतील ना? कळलं का? म्हणजे काय होईल? 1.257 इंटू 10⁻³ कमी झाले तर -4 होते. करेक्ट? सो जाओ. सर ते 1/4 नाही लिहायचं. हां, ते कशाला लिहायचं? 3 डिजिट पर्यंत लिहायचं ना. 3 डिजिट किंवा 2 डिजिट पर्यंत जायचं फक्त, त्याच्या पुढे लिहायचं नाही. कळलं का? हे आन्सर दिलं बोर्डला तरी चालेल, पण त्यांचं जे आन्सर आलं तिथं. आता हे कॉम्पिटिटिव्ह साठी सांगतो. कॉम्पिटिटिव्ह सेक्शन मध्ये तुम्हाला असा आन्सर दिलेला नसेल कदाचित. त्यांनी जे दिलं तसं दिलं असेल. पण त्यांनी कसं दिलंय? त्याने सांगितलंय 0.126 मिली एम्पियर म्हणजे मिली हेनरी. बरोबर ना? हे आपल्या हेनरी मध्ये, हे आपलं कशात आन्सर आहे? हेनरी मध्ये. त्याचा आन्सर मिली हेनरीत आलाय. mH आहे पहा. बरोबर ना? मिलीचा अर्थ काय असतो? 10⁻³ मिलीचा अर्थ काय असतो? 10⁻³ बरोबर? म्हणजे हे 4 मधनं मी असं करू का याला? 1.257 इंटू 10⁻⁻1 आणि 10⁻³ असं लिहिलं चालेल का? चालेल का 4 ला? कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी सांगतोय आता युनिट कसं बदलतं. ओके, सो 10⁻³ चा अर्थ होऊन जातो मिली. बरोबर? हा मिली बनवून टाकेल याला. आणि हा जो -1 होता हा एक पॉइंट अजून इकडे शिफ्ट करेल. कळलं का? म्हणजे काय होईल? 0.1257 इंटू मिली म्हणजे हे मिली हेनरी. हे 10⁻³ म्हणजे काय? मिली होऊन जाईल. सो मिली हेनरी. मग हे युनिट तुम्हाला तिथं पाहायला भेटेल सर. बरोबर ना? मग हे कसं आलं समजलं का? तर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये
युनिट कन्वर्जन इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही इथपर्यंत सॉल्व्ह जरी केलं आणि तुम्हाला हे याचा टिक नाही करता आलं तर व्हॅल्यू 0 आहे तुमची. कळालं का? किती वाजले? दहा. ठीक आहे. हा सम पुढचा घरी सॉल्व्ह करा.